तर नमस्कार गाववाल्यांनो, आमच्या केऊस गावचो आमच्या पोरग्यांनी रात्रीचो दिवस करून बनवलेलो नरकासूर तुम्ही बघलाय कधी? नाही बघू तर व्हिडिओ तुमच्यासाठी. तर गाडी काढलो आणि निघालो आम्ही आंदुर्ल्याच्या पिंपळाकडे नरकासूर बघू. तर ह्यो तुमका दिसतात ते आंदुर्ल्याच्या पिंपळाकडले नरकासूर असत आणि नंतर आंदुर्ल्याच्या बाजारात पण नरकासूर होतो. तर ह्यो छोटो पोरगो तर आपला बँड घेऊन इल्लोच आणि तुझा बारक्यांचो नरकासूर आम्ही बघलो आणि नंतर ग्रामपंचायतीकडे वळलो नरकासूर बघूच्यासाठी. हालतो नरकासूर बघूच्यासाठी आम्ही गेलो थंय आणि नंतर हे रावळ्यांच्या आवाटात सुद्धा नरकासूर होते ते सुद्धा बघलो. तर तुमका सगळ्यांका उत्सुकता लागली असलेली ती आमच्या पोरग्यांनी जो नरकासूर बनवलो रात्रीचो दिवस करून तो बघण्याची, तो सुद्धा तुमका व्हिडिओ दाखवतलो. तर हा एक बोलक्या पावलांचो खेळ करीत होतो आणि आमच्या नरकासूर मित्रमंडळाने ह्यो बनवलेलो ह्या वर्षीचो म्हणजे 2025चो असो अवाढव्य असो नरकासूर असा. तर पोरा सुद्धा हय खेळा होती थंय आणि नरकासूर बरोबर आणि आम्ही बघलेलो तळीवाडीतलो नरकासूर सुद्धा टिट्यार घेऊन इल्लेले आणि नंतर हय बघलो. तर नंतर उसळपावाचो बेत केलो होतो, तो सगळे उसळपाव आणि भेळ खाय होते आणि नंतर पोरांनी आमच्या थंय फोटो काढलो. जसं सकाळ झाली तशी आमच्या पोरांनी नरकासुराची मिरवणूक काढून सुरुवात केल्याने. आणि नरकासूर जसो नदीर इलो तसो भाऊन सुद्धा नरकासूरवर रॉकेल वतल्यान आणि सगळ्यांका उत्सुकता होती ती मध्ये आता नरकासुराक आग लावण्याची म्हणजे त्यांचं दहन करूची. आणि फायनली भाऊन आणि तुषारान नरकासुराक दहन केल्याने आणि सकाळ झाला तवसा सकाळ झाली. आम्ही सुद्धा आमच्या घराकडे योग निघालो आणि घराकडे येले तर एकदम बघले तर भारीपैकी लायटिंग आणि आकाशकंदील लावून भारी केलेला होता. आणि माझ्या अगोदरात पप्पांनी आणि सगळ्यांनी कारेटा फोडली होती आणि आपण पाणी तापवतो त्या मडक्याक हय कारेटा बांधली जातात. नंतर मी सुद्धा आंघोळ करून इल्यानंतर गोविंदा केलंय आणि कारेट फोडले आणि त्याच्यातलो एक तो बी असता ती तोंडाक लावलंय आणि प्रसाद घेतलंय. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही सातिनीचो रस काढूच्या म्हणजे साल काढूच्यासाठी गेलो सातिनीच्या झाडाकडे. मी प्रज्योत आणि बंटी आणि सगळं झाल्यानंतर पप्पूदान थंय सातिनीची साल काढूक सुरुवात केली आणि जशी सातिनीची साल काढून झाली तशी घराकडे येल्यानंतर ती साफ केलंय आणि मिक्सराक लावलंय आणि सगळं झाल्यानंतर तिथं रस यो त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी पहिल्या दिवशी पिलो जाता आणि रस काढले आणि पूजानसुद्धा आंघोळ केल्यानंतर तासुद्धा कारेट फोडू गेला आणि नंतर ता काय लाजाकत लागला. आणि त्यानंतर आईन आणि बायकोन हय फराळाचे रेडी करून ठेवलेले आणि पानं सगळी वाढून झाल्यानंतर अर्शून आणि बायकोर वाढून घेतल्या आणि सगळं झाल्यानंतर पप्पांनी पाणी सोडल्याने बायकोन गाईच्या एका हळद कुंकू लावल्यान आणि नंतर आम्ही खाऊक घेतलो. आणि व्हिडिओ कसं वाटलो अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि सगळ्यांका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.